शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण हरभऱ्याचे विविध वाण थोड्या संख्येमध्ये लावलेले आहेत। त्यापैकी हा जो वाण आपल्याला इथून तर इथपर्यंत पाहायला मिळतोय, तर हा वाण जोडघाटे असणारा वाण आहे, जो की आता सध्या मॅच्युरिटीकडे आलेला आहे। तर काही शेतकरी बांधवांनी कमेंट केली होती की एखाद्याच झाडाला जोडघाटे असू शकतात। तर आपण या पूर्ण झाडामध्ये जोडघाटे आहे का एकाच झाडामध्ये आहे, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर सगळ्यात आधी आपण या ठिकाणी पाहूया। तर आपण या ठिकाणी पाहू शकता, सगळ्यात आधी आपल्याला या ठिकाणी जोडघाटे पाहायला मिळत आहेत। त्यानंतर पुढचा झाड आपण या ठिकाणी पाहूया। तर या ठिकाणी सुद्धा जोडघाटे आहेत। त्यानंतर या ठिकाणी सुद्धा जोडघाटे आहेत। तर अशा विविध ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जोडघाटे पाहायला मिळतात। म्हणजे हा एखादा झाड नसून या वाणाचीच विशेषता आहे की यामध्ये आपल्याला जोडघाट्याचं प्रमाण पाहायला मिळते। आता या जोडघाट्यामुळे आपल्या सरासरी घाट्यांच्या संख्येमध्ये वाढ होते आणि सरासरी घाट्यांची संख्या वाढली की आपल्या उत्पादनामध्ये सुद्धा या ठिकाणी वाढ होते। आणि हा जो काही हरभऱ्याचा वाण आहे, तर हा आपल्या PKB विद्यापीठाचा वाण आहे, जो आता सध्यापर्यंत प्रसारित झालेला नाही। तर अशा पद्धतीने या सर्वच हरभऱ्यामध्ये आपल्याला जोडघाटे या ठिकाणी असे पाहायला मिळतात। ठीक आहे, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोडघाटे पाहायला मिळत आहे। या ठिकाणी सुद्धा आहे। त्यानंतर या ठिकाणी सुद्धा जोडघाटे आहेत। म्हणजे अशा पूर्ण या सर्व झाडामध्ये आपल्याला जोडघाटे पाहायला मिळत आहेत। म्हणजे हा जो काही वाण आहे, तर या जोडघाटे असणारा हरभऱ्याचा वाण आहे।